एकदा सृष्टी निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाला रुद्राची निर्मिती करायची होती. पण ब्रह्मदेवाच्या मनातून जेव्हा क्रोध बाहेर पडला, तेव्हा त्या क्रोधातून 11 अद्भुत रुद्र रूपे प्रकट झाली. हीच रूपे पुढे 11 रुद्र म्हणून ओळखली गेली. ही प्रत्येक रूपे चमत्कारी, भयंकर आणि विश्वरक्षक आहेत. रुद्रांची अद्भुत नावे व रूपे: महादेव सर्वश्रेष्ठ, अनंत रूपधारी, विश्वनियंता. शंकर करुणामय, भक्तावर प्रेम करणारा पण असुरांचा संहार करणारा. रुद्र क्रोधाचे मूर्तिमंत रूप, ज्याच्या एका नजरेने पर्वतही भस्म होतो. नीलकंठ समुद्र मंथनात विष प्राशन करून विश्व वाचवणारा. ईशान सर्व दिशांना व्यापणारा, सर्व ज्ञानांचा अधिपती. भव जन्म-मृत्यूंचा चक्र नियंत्रित करणारा. भीम भयंकर दुष्टांचा संहार करणारा. पशुपती सर्व जीवांचा अधिपती, प्रेमाने सर्वांना सांभाळणारा. उग्र तांडवाच्या ज्वालांमधून असुरांचा नाश करणारा. अशानी वज्राप्रमाणे प्रलयंकारी, एका स्पर्शाने विध्वंस करणारा. कपाली भयावह कपाल धारण करणारा. अशानी वज्राप्रमाणे प्रलयंकारी, एका स्पर्शाने विध्वंस करणारा. कपाली भयावह कपाल धारण करणारा पण भक्तांचा रक्षक. महत्त्व: या 11 रुद्रांची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो, जीवनातील संकटे दूर होतात आणि अकाली मृत्यू टळतो. प्रत्येक रुद्र रूप एका दैवी शक्तीचे प्रतीक आहे: करुणा, क्रोध, प्रेम, संहार आणि रक्षण.